नमस्कार, मी आशा. आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची रेवडी. ही तिळगुळाची रेवडी बनवताना आपल्याला गुळाचा पाक अगदी परफेक्ट जमला पाहिजे. जर गुळाचा पाक परफेक्ट जमला तर आपल्याला रेवडी पण परफेक्ट जमणार आहे. ही रेवडी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि खायला पण तेवढी चवदार आणि टेस्टी आणि खुसखुशीत बनते. तर त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तीळ आपल्याला कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत आल्यावर असे फुलतात आणि तिळाचा कलर पण चेंज होतो. आणि तीळ भाजताना कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही. पूर्ण तीळ असे कमी गॅसवर भाजायचे. बघा आपले तीळ भाजलेले आहेत. तिळाचा कलर पण चेंज झालेला आहे. यातले थोडेसे तीळ बाजूला काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे. गुळाचा पाक करण्यासाठी आपल्याला गॅस पण कमी ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्यामुळे आपली रेवडी खुसखुशीत होणार आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता गूळ आपल्याला वितळायला लागलेला आहे. आता गुळाचा आपला पाक होता गूळ वितळायला लागलेला आहे. तर आता पाक आपल्याला चेक करायचा आहे. पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाक असं जास्त सैल पण नाही करायचा आणि अगदी एकदम असा खडा पण झाला नाही पाहिजे गुळाचा टाकला की. आता बघा एकदा चेक केलेला आहे, थोडा झाला नाही, तर परत आता एकदा मी टाकून बघितलेलं आहे. आता बघा त्याचा हलकासा गोळा होतो आहे. तर अशा प्रकारे आता त्याच्यानंतर आपल्याला तीळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. गुळामध्ये चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला आता कमीच ठेवायचा आहे. आता तीळ मिक्स केल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1-2-3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की थोडेसे हलकेसे थंड करून रेवडी येते का नाही, आता बनते का. आता मी बघितले एक तरी रेवडी आपली यायला बनत नाही. परत मी एकदा प्लेटमध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि हे सैल पाक झालेला आहे. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बघा चांगला असा गोळा झालेला आहे. गॅस मी आता बंद केलेला आहे. गॅस चालू त्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं पाणी लावून मी अशा प्रकारे रेवड्या बनवून घेतलेल्या आहेत. रेवड्याचा आकार तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या आणि असे रेवडे तुम्ही करून बघा. कोणी कोणी केले त्याने मला कमेंटमध्ये सांगा. आशाच किचनचे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय.